मला सांगा, हे त्यांनी इकडं उडवलंय हा, इथं ते चेंबर बांधायचं कोणचं काम आहे? पीडब्ल्यूडीचा ठेकेदार इथं आलेला आहे, त्याला 2 दिवसात तो, मग ते सांगता हे आमचं काम नाही. ते त्यांचंच काम आहे. जर त्यांनी नाही केलं तर आम्ही रास्ता रोको करू. आता तुम्ही दोघं या ठिकाणी या वार्डचे सदस्य आहे, ग्रामपंचायतचे नगरपंचायतचे नगरसेवक आहात. या ठिकाणी ज्या ठेकेदारांनी काम केलंय ते सांगतं हे काम आमचं नाही. हे काम त्या एजन्सीचं आहे. आणि इकडं थोडा कॅमेरा करा, साईड पट्टी दिसते का तुम्हाला? त्या रस्त्याला कुठं साईड पट्टी दिसते का? त्याचं काम अपूर्ण आहे. दोन्ही साईडने कॅमेरा फिरवा, कुठं साईड पट्टी दिसते ते आम्हाला दाखवा. त्यांचं काम अपूर्ण आहे. आणि ते जर डिपार्टमेंटच्या नावाखाली कपवित असतील तर उद्या त्या जई आणि डेप्युटींना इथं बोलवा. आमचं म्हणणं आहे समोर नगरपंचायतचे अधिकारी येतील. मला एक सांगा, एक साधा प्रश्न आहे, नगरपंचायतची लाईन जरी एक अर्धा इंच जोडायची असली तर ते इंजिनियर पीडब्ल्यू सांगतात का वरिष्ठांना विचारलं जाईल? त्या सर्वसाधारण कामासाठी वरिष्ठांना विचारलं जाईल. खरं ते असं असतं का? हा प्रश्न आता आमदार साहेबांना विचारायला लागेल का प्रत्येक गोष्टीला वरिष्ठांना विचारायचं. मग ज्या वेळेस नगरविकासचा निधी हा पीडब्ल्यूडी एजन्सी केली जाते, मग नगरविकास एजन्सी का नाही करते? पीडब्ल्यूडी का एजन्सी केली जाते? यांच्यामुळं सगळ्या शहराचं नुकसान होऊ राहिले. पीडब्ल्यूडी एजन्सी करणार आणि यांचं मेंटेनन्स नगरपंचायतनी करायचा. आतापर्यंत हेच चालू. 2 ठिकाणचे चेंबर बांधले, एक ठिकाणचा चेंबर बांधणं बाकी आहे. हे नक्की चेंबर बांधणार कोण? हेच तुम्ही एक पत्रकार म्हणून तुम्हालाच माहिती पाहिजे काय हे काम जर पीडब्ल्यूडी करते